नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये. तसेच आपल्या या खास कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे संवाद नवीन संकल्पनांचा. आज आपल्यासोबत आहेत एक विक्रम बोबाटे. त्यांनी गेली 20 ते 30 वर्ष त्यांनी आपल्या या तायक्वांदो हा जो एक कराटेचा हा जो प्रकार एक असतो त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा योगदान दिलेलं आहे. थेट त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. तर सर तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. नमस्कार, मी विक्रम बोबाटे. आपलंही स्वागत आहे. हां. सर, जसं की आपण हा जो तायक्वांदो जो प्रकार आहे त्याला कराटेही म्हणतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता आम्ही जो छोटे होतो तो आम्हाला नागेश सोनवणे म्हणून ते तुमचीच चुलते आहेत. हो. त्यांनी आम्हाला या गोष्टीत येड लावले. बरं. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस आम्ही राईमध्ये ते आम्हाला शिकवायचे. बरं. त्या टायमाची शिकवायचे. आम्ही 4थी 5वी पासून त्या टायमापासून येड लागले होतो. बरोबर. तर त्यावेळेस आम्ही काय करतो, युपी शाळेमध्ये जावेद सरांचा क्लासेस चालायचा, तो आम्ही लपून बघायचो. अच्छा. जावेद सर म्हणजे ते आता जावेद खान म्हणजे ते आता सेलिब्रिटी लोकांना त्यावेळेस म्हणजे 90sचे जे पिक्चर आपण पाहतो त्याच्यामध्ये त्यांना एक त्याला म्हणता येईल का ॲक्शन खिलाडी म्हणजे ते आहेत, तर ते शिकवायचे ते. बरोबर. ते बघायचो आणि ते बघून आम्ही राईमध्ये करायचो. असं करता करता आम्ही खूप वर्ष झाले. मग आम्ही किती 7वीत 8वीत 9वीत 7वीपर्यंत गेलो. मग वडगावला काही कामानिमित्त आम्ही गेलो तर आमचा पुरा परिवार तिथं राजू अग्रवाल भेटले. म्हणजे मोठ्या भाऊचे मित्र येते. मग त्यांनी सांगितलं की ह्याला क्लासला पाठव. मग तिथून जो माझा प्रवास चालू झाला तर 99पर्यंत मी त्यांच्याकडे होतो. 99 नंतर मी पुण्याला गेलो लेजंड तायक्वांदो अकॅडमीमध्ये. तिथं नागेश कांबळे त्यांच्याकडे शिकलो. त्यांच्याकडे शिकल्यानंतर मग लोंढाळ्यामध्ये मी चालू केलं. बरं. सर, मुख्यत्वे आपण पाहतो की या खेळामध्ये एक आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय असे काही स्पर्धा असतात. तर यासाठी तुम्ही म्हणजे काय त्या ठिकाणी तसं म्हणजे गेलात का त्या ठिकाणी? हो, मी 2017ला साऊथ कोरियाला गेलो होतो इंटरनॅशनल मॅचसाठी. तिथं मी स्वतः मेडल मारलेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. आणि ज्या टायमाला आपण स्पर्धा खेळतो त्यावेळेस कसं जे मुलं खेळतात पहिले कसं डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, नंतर इंटरनॅशनल अशा पद्धतीने पुढे जातात. सर, मुख्यतः आपण पाहतो की तायक्वांदो याच्यामध्ये एक व्हाईट बेल्ट असतो आणि एक ब्लॅक बेल्ट असतो बरं का. तर ह्या जे बेल्ट आहेत ते ह्याचे थोडे प्रकार मला म्हणजे ऐकायला आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. तर याचा प्रकार जरा तुम्ही सांगा. आता कसं ज्या टायमाला नवीन मुलगा येतो तो म्हणजे आपण कसं बोलतो पहिली, दुसरी, तिसरी, चौथी त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये असतं. जो नवीन पोरगा येतो त्या टायमाला त्याला व्हाईट बेल्ट भेटतो. व्हाईट नंतर येलो नंतर ग्रीन नंतर ग्रीन फर्स्ट नंतर ब्ल्यू फर्स्ट, रेड फर्स्ट देन ब्लॅक बेल्ट. बरोबर. मग ती फर्स्ट देन ब्लॅक बेल्ट पासून मग डिग्री चालू होतात. फर्स्ट देन, सेकंड देन, थर्ड देन अशा डिग्री चालू होतात. ज्या टायमाला कॉम्पिटिशन लागते त्या टायमाला तुम्हाला हेड गार्ड असतं, फिथ गार्ड असतं, चेस्ट गार्ड असतं, आर्म गार्ड असतं, हँड ग्लोव्ज असतात, लेग ग्लोव्ज असतात. हे म्हणजे पूर्ण बॉडी सेफ्टी असते त्यामध्ये. म्हणजे तुमच्या बॉडीला लागण्याचा चान्सेस 0% असतो. बरं, म्हणजे पूर्ण तुम्ही याची सेफ्टी घेता. हो सर. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की मी एक माझी आठवण म्हणून सांगेल की ही जी आपली 1 नंबर जी शाळा होती अगोदर, ती जुनी शाळा होती, तिथं तुम्ही क्लास घ्यायचा. तसं बघायला गेलं तर मी तुमचा स्टुडंटच आहे. भले एक दिवस का ना आलो पण मी आवर्जून येतो. त्या जुन्या का आठवणी असतील तर ऐकायला आवडेल. ज्या टायमाला मी तायक्वांदो चालू केलं 97मध्ये त्या टायमाला मी आपल्या वाड्यातले तुषार शिंदे नंतर तुम्ही झाले हे सगळ्यांनी मी कसं बुशीला चालू करायचं गेलो होतो. तर तिथं माझ्या अगोदर एका सरांनी क्लास चालू केला. मग माझ्या संग जे 5-6 मुलं होते ते घेऊन आलो आपल्या कैलासनगरची शमशानभूमी. तिथं त्यांनी शिकवायला चालू केलं. मी तिथं 15 दिवस तिथं शिकवलं. मग ते कसं प्रेत यायला लागले, मग पोरं घाबरायला लागली. मग तिथून येऊन मी 1 नंबर शाळेमध्ये 6 महिने क्लासेस चालू केले. मग पाऊस चालू झाला, पोरं यायची बंद झाली. नंतर 2-1 वर्षानंतर मग सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केलं सर. या सानुशवर तुम्हाला ह्याच्यामध्ये सर काय अडचणी काय आल्या? म्हणजे हे जे तुम्ही सुरू करताना सर्व तुम्हाला अडचणी काय आल्या? अडचणी म्हणजे कसं ज्याही टायमाला मला अडचण आली त्या टायमाला सगळं सपोर्ट केला दत्ता भाऊ गवळीने. ह्या माणसाने म्हणजे मला 2000मध्ये जेव्हा मी त्यांच्याला भेटलो पहिली बार, म्हणजे मलाही कोण माहीत नव्हतं की ते दत्तभाऊ कोण आहे. मला त्यांची ओळख कोणी आपलं अशोक गायकवाडनी. ज्या टायमाला अशोक गायकवाड माझा पहिला विद्यार्थी. तर तो अजूनही ज्या टायमाला भाऊंनी मला जेव्हा हे सपोर्ट केलं ना तेव्हापासून मी लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळ 2002
ते 2008 ह्या वेळेमध्ये आंतरशालेय स्पर्धा घेतल्या आपल्या लोणावळा नगरपालिकेच्या शिक्षक पोरं जे आहेत त्यांच्यासाठी. आणि त्यांना फीस किती ठेवायची मी फक्त 5 रुपये. अरे बापरे. 5 रुपयामधून त्यांना 7 वर्ष मी कॉम्पिटिशन केलं. नंतर गांधीवाल तुटलं. बरोबर. मग गेला काय नंतर काय करायलाच भेटलं नाही. जसे की सर आता तुम्ही सांगितलं, तुम्ही प्रामुख्याने सुरुवात करताना तुम्ही व्यवहाराला जास्त ओढ नाही दिली, पण तुमचं असं होतं की प्रशिक्षण हा जो मी शिकवणार आहे सर्वांपर्यंत हा पोचला पाहिजे. तर हेच सगळं तुम्हाला जे करताना ज्या अडचणी आल्या किंवा याच्यातनं तुम्हाला असं म्हणजे एखादा विद्यार्थी चांगला असा घडलाय त्याच्याबद्दल काय सांगता येईल का? आता माझ्याकडे विद्यार्थी म्हणजे कसं नाही बोलत तर खूप घडले. लोणावळ्यामध्ये 90% पोरं माझ्याकडे प्रशिक्षण घेतलं. आता मी ज्या टाइमला आयनी शिवाजीमध्ये शाळेमध्ये केंद्रीय विद्यालयामध्ये मी शिकवायला होतो त्या टाइमला कमसे कम सर्वात जास्ती लोणावळ्याची पोरं मॅचला जायचे. आणि कुठेही मॅच त्यांची असायची ते खूप वेळा. आत्तापर्यंत कसं माहिती, आता आमची जी फॅडरेशन आहे म्हणजे कसं पुणे डिस्ट्रिक्टची जी आमची ग्रुप आहे कोणताही कार्यक्रम असेल ना तर त्या टाइमला ते कोच लोक बोलतात सर लोणावळ्याहून आले मग चिक्की कुठे. ते मग त्यांना ते देणं. सर मला अजून एक तुम्हाला असं विचारावं लागेल की हा जो आपण तायक्वांदो जो प्रकार आहे तो आपण घेतो, तुम्ही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये प्रोत्साहन कसं करता? आता कसं जो मुलगा खेळतो त्याला पुश करणं तर गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत माझ्याकडे सर्वात पहिला स्टेट प्लेअर धीरज शिंदे. त्या टायमाला तो केव्हा गेला होता 2003 मध्ये. त्या टायमाला माझा मुलगा 3 महिन्याचा होता. त्यावेळेस त्याला घेऊन गेलतो अकोल्याला. मग तिथून अकोल्यावरून आल्यानंतर तेव्हा मला खरी तायक्वांदो काय आहे तिथून कळायला लागलं मला. जेव्हा तिथून अकोल्यावरून आल्यानंतर कळालं का तायक्वांदो हा खेळ काय आहे. मग तिथून मी जो जोर पकडला पोरांच्या मागे लागायचा. तर ज्या वेळेस मी गांधीवाडीमध्ये क्लास घ्यायचो ना तर पोरांचे कपडे पिळे लागायचे मला. इतके पोरांना मी करून घ्यायचो. वरती भोंगा असायचं ते वाजलं तरी. तुमची एक जी सवय होती ती अगरबत्ती तुम्ही मला लावायला द्यायची. जोपर्यंत ती अगरबत्ती विझत नाही तोपर्यंत तुम्हाला ते म्हणजे तो प्रकार जो सांगितलेला तो करायचा. ते तर त्याच्या पाठीमागे काय कारण होतं? ते कसं म्हणजे तुमची एकाग्रता ती जरुरी असते. अगर तुम्ही कसं माहिती ज्या टायमाला तुम्ही कोणतीही गोष्ट करता तुम्ही लक्ष इकडे टाकलं तर ते काय करू शकत नाही. तुम्ही कसं ध्यान पुढे ठेवलं तरच तुमचं फ्युचर होणार आहे. आता बघा लास्ट इयरला माझा एक आतिक शेख म्हणून तमिळनाडूला फायनल जितला नॅशनलला. त्याला प्रॉब्लेम काय आला, त्याचं सिलेक्शन झालं श्रीलंकेमध्ये. तिथून त्याला कॉल आला फॅडरेशनकडनं जेव्हा कॉल आला त्याला तर त्याचा प्रॉब्लेम असा झाला की त्याचं वेटच बसलं नाही. आता तो युथ गेला तो वजनावरती असं ना की कसं त्याचं पाहिजे होतं 33 किलो आणि तो भेटला किती 29 किलो. बरं सर, म्हणजे याच्यामध्ये असं आहे कुस्तीमध्ये जसं वजनावरती म्हणजे आपण जो खिलाडू असेल त्याचं जर वजन जर ते झालं नाही तर त्याला बाद करतात का सर? डिस्क्वालिफाय करतात. अच्छा. मग त्याला कसं एक चान्स देतात. 3 चान्स असतात. 3 चान्स मध्ये त्याचं वजन झालं तर ठीक आहे, नाही तर डिस्क्वालिफाय. बरं डिस्क्वालिफाय. बरं सर, जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल किंवा काय मार्गदर्शन कराल की आपल्या तायक्वांदोकडे त्यांनी आकर्षित होण्यासाठी काय सांगाल तुम्ही? आता तायक्वांदो एक असं आहे का थंड डोक्याचा खेळ आहे. ह्याच्यामध्ये कसं म्हणजे तुमचं माइंड म्हणजे एकदम शांत असतं. प्लस तुमची जी संगत आहे. आता कसं म्हणजे का 5वी 6वी मध्ये जो मुलगा जातो ना त्याला 3 मार्ग भेटतात. 3 मार्ग म्हणजे काय, एक अभ्यासू पोरगा, एक मस्ती करणारा पोरगा आणि एक शोक करणारा पोरगा. अगर ह्या लाईनमध्ये जो पोरगा असेल तर आयुष्यामध्ये तो फक्त एक शिक्षण आणि ह्या 2 खेळावरतीच अवलंबून असतो तो. आणि एकदा ह्या क्षेत्रामध्ये जो पोरगा उतरला तो म्हणजे कसं त्याच्या माइंडमध्ये कसं शिक्षण आणि खेळ म्हणजे कसं का मला काहीतरी बनायचं आहे, तो फरक असतो. आता तुमचं जे चॅनल वृत्तांत कसं छोट्या ते छोट्या घरापर्यंत तुम्ही पोहोचताय. आणि सर्वात मोठा प्रश्न असा का तुम्ही जो कोणी असू का त्याच्यापर्यंत पोचणं हे खूप मुश्किलने पोचतात माणसं. आता कसं माहिती आता समजा आता काही लोक आहेत खूप टॅलेंटेड आहे पण त्यांच्याकडे पोचणं इम्पॉसिबल होतं. पण त्या ठिकाणी तुम्ही पोचताय हेच तुमचं मोठं हे. धन्यवाद सर. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आपलं माध्यमच असं आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचलो म्हणजे आपल्या लोणावळ्यातील नागरिकांना किंवा माझे जितके प्रेक्षक आहेत त्यांना एक चांगलं आपल्याला तर हे होते विक्रम बोबाटे सर. यांनी अत्यंत आपल्याला अशा उत्तम अशा माहिती दिलेल्या आहेत. तायक्वांदो विषय असतील किंवा त्यांच्या ज्या जुन्या आठवणी असतील त्या आपण या ठिकाणी आपण ऐकलेल्या आहेत. तर आपण इथेच थांबू. धन्यवाद.